चला तर मैत्रिणी हाय चालले तर आपल्या शेतातली कामं. आज ताईच्या घरी जायचं पण ताईच्या घरी जाणं झालं कॅन्सल, कारण शेतातले थोडे कामं होते. हे सरमाट जे होतं ना ते जाळून टाकायचं आहे. आणि ते झाडं तोडले ते ना आपण पलीकडचे, ते पण थोडे जाळायचे काही टाकले ते नदीच्या कडेला आणि बाकीचे टाकलेत. तर हे जाळून घ्यायचे. आता दाजी घरी होते त्याच्यामुळे आणि आपण करून घेऊ तेवढं काम. बाकी तिकडचं सगळं पेटवायचं अजून भरपूर राहिले. आणि मी करते दगड गोळा. पा हे जे दगड आपण ठेवले ते ना बाजरीच्या त्या तळवाटावर सगळे झाकण, तर ते सगळे गोळा करून ठेवते, कारण पुढच्या वेळेस परत धावपळ नको आहे. आम्ही दरवेळेस असे साठवून ठेवतो एका जागेवर दगड आणि मग तेच काम येतात. पा तर यांचं पण अजून सरमाड तसंच राहिलेलं शेजार सुवर्णाताईंचं त्यांचं, त्या पण करतील. आता एक दिवस येतील ते बी करून घेते. आपलं एवढं काम झालं का मग नांगरून घ्यायची शेती. म्हणजे कशी तापती मग जमीन तापली ना तर मग जमीन तापल्यावर काय होतं, माल चांगला येतो. मला अजून शेतीतलं एवढं काही माहिती नाही, पण मग माल आहे ना चांगला येतो. आणि तापली पाहिजे शेती आपली, त्याच्यामुळं सगळं वावर मोकळं करून घ्यायचं. पलीकडच्यांनी बघा नांगरले, पण पलीकडच्या दिवशी मी तुम्हाला दाखवलं होतं जाळलं होतं ते, अजून व्हिडिओ टाकायचं राहिलेलं आहे माझा. आणि त्यांनी जाळलं पण. इथं किती छान इथं झाड आलंय कडीपत्त्याचं, दिसलं का? कडीपत्त्याचं झाड आलंय. कुठून आलंय काय माहिती रोप याचं. आपल्या घरी तर कडीपत्ता नाही, आता याचं रोप घेऊन जावं का काय माहिती. भरपूर असे रोप आलेत याच्यात. तर चला, यांनी पण बाजरी करायचं काम चालू होतं यांची इथं. त्यांचा पण ढिगारा साठलाय, पण आपला ढिगारा छोटाच झाला. ढिगारा त्यांच्या 2 वावरातलं होतं. आपलं तिकडच्या पलीकडच्या वावरातलं पलीकडच आहे आणि ह्या वावरातलं तर थोडंच आहे इथं. चला आता डब्बा वगैरे आणलेला आहे, आम्ही जेवण करू थोड्या वेळाने. आता एवढे काम झाले, नंतर बाकीच्या ते काट्या तोडायच्यात अजून तिकडच्या. चला आता मैत्रीण बसले थोड्या वेळ, ताण लागली ती मला खूप. अर्ध वावर झाले. आता आंब्याच्या पलीकडचं राहिलंय. दूर येतोय सगळा, एवढं झालंय सगळं. पलीकडचं राहिलंय, आता आंब्यास तिकडं जायचं. दिसते पलीकडं आंब्यास तिकडं जायचंय. ऊन झालंय ना त्याच्यामुळे थकल्यासारखं होतंय जास्त. तसं फ्रीजमधून बॉटल भरले ते, फ्रीजमधलं पाणी आणलंय आम्ही थंड. ताण लागते जास्त त्यामुळं. आणि तुम्ही सगळ्यांचा प्रश्न राहीन म्हणा, म्हणते का बाजरीच्या वेळेस पण हीच साडी घातली होती आणि आता पण हीच साडी घालून आली. तर त्याचं कारण असं आहे का चिकटा असतो इथं शेतामध्ये खूप. बघा चिटका लागलाय सगळा, मग साड्या खराब होत्यात. त्यामुळं मी बाजरी सुरू होती त्यावेळेस तर रोज तीच साडी घालून यायची आणि संध्याकाळी गेलं का धुवून टाकायची, बदलायची साडीनं, सकाळी परत तीच घालून यायचे. परत म्हणते का एकच साडी घातली होती. तर त्याचं कारण हे आहे, मी दरवर्षी म्हणजे साडी केलेलीच आहे. आता ही खराब झाली तर दुसरी गाडी नंतर. सध्या अजून आहे चांगली शेतासाठीच साडी केली. केडगावला होते तेव्हा पण या साडीवर यायची मी. म्हणजे चिकटा निघत नाही त्याचा. आता त्या दिवशी तर चिकटा अजून निघाला नाही, साडी दिसली तरी चिकटा निघाला नाही. आणि आल्याबरोबर सुरू झालं चिकट्याचं काम. चला तर आता किती 1 वाजलाय. आता ऊन झालंय भरपूर, तरी अजून हे काम जाईन 2-3 तास जाईन, कारण की अजून झाडं पण तोडायचेत भरपूर. 2-3 तास काम जाईन. 4 वाजेपर्यंत. आता भैया दिदी तर गेले शाळेत. त्यांना वाटत असं ना आता मम्मी गेली दिसते मावशीकडं, मज्जा करीन तिकडं, असं करीन तसं करीन. पण त्यांना आल्यावर कळलं ना आता माझी मज्जा कशी झाली. ते नव्हते आले, कारण ते म्हटले ते आम्हाला शाळेत जायचं, तू तुझी जा म्हणे. शाळेला महत्त्व देतात पोरं. ते म्हणे सुट्टीच्या दिवशी चल, पण सुट्टी दिवशी नव्हते जाऊ शकत, कारण प्रज्वल आलेला आहे तिथं आणि त्याला जायचं रविवारी परत इंदोरला शिकायला असतो. 8 दिवसासाठी आलेला आहे, त्याच्यामुळं नाही जाऊ शकत सुट्टी दिवशी. तोपर्यंत तो जाईल पण, त्यामुळं एकदा भेटून यायचं आहे त्याला. तो पण येईन एक दिवस इकडं आपल्याकडं. चला तर घेऊ आवरून. माझी मज्जा कशी झाली तर तसं संध्याकाळी दाखवते मुलांना. मुलं पण हसतील आता, म्हणते बरं झालं नाही गेली ते, कारण त्यांना यावंसं पण वाटत होतं आणि शाळेत पण जावंसं वाटत होतं. चला मैत्रीण झाले पेटून. आता सगळं 3 वाजलेत. 3 वाजता झालंय सगळं. आता आंब्याच्या खालचं इकडचं झालंय सगळं हे, आणि वरचं पण झालंय सगळं. वरचं सगळं पेटून विजून गेलंय ती. आता इकडचं चालूच आहे अजून. झालं शेवटचं राहिलं होतं. आता माझं तर काम संपलंय, पण आता दाजींचं काम नाही संपलं अजून. त्यांना अजून काम आहे पाहिजे, काट्या तोडायच्या. आता जेवण करून घेऊ आधी. चला तर या जेवायला मग. चला तर या जेवायला मैत्रिणी. शेतातलं जेवण चाललंय. भेळ पण आणली, नायलान चिवडा पण आणलाय आणि मिरची आणली हिरवी मिरची, आणि अशी ओली झाली चपाती किती छान. आणि
लोणचं पण आहे शेतामध्ये. हिरवी मिरची वगैरे असं छान लागतं खायला, त्याच्यामुळे हिरवी मिरची आणली. अशी झणझणीत मस्त रगडली होती. सकाळी सकाळी दाजी म्हणली हिरवी मिरचीच करू म्हणे, तीच घेऊन जाऊ. तर चला या जेवायला. बाकीचे कामं तर झालेत. आता एकच काम राहिलं, एवढं गवत बांधाचं ते कापून घ्यायचं, सगळं तोडायचं. चला या जेवायला. चला मैत्रीण चाललेत घरी आता. आणि ते तोडायचं होतं पात काट्या, तर ते राहिल्यातच तोडायचे. जेवण झालं लगेच निघालो आणि बाकीचे सगळं काम झालं. आता इथं बाजरी वाळत घातली, ते सगळं पेटून दिलंय. सरमाड ते सगळं वावर आता मोकळं झालंय. आणि आता याला रोटा मारून घ्यायचा आहे पा. पण दाजींना काम निघाले, त्यांच्या मित्राच तिथं बाजरी करायला मशीन आली पा. त्यांची तर माणसं कमी, तर यांना बोलवले करायला. असं असतं शेतकरी मित्रांचं पा काम. याला त्याला मदत करायचं पण असतं आपल्यात. आणि काम निघालं का लगेच जायचं असतं. काम आपलं काम सोडून पण जायचं असतं, कारण त्यांचं महत्त्वाचं आहे मशीन आलेली म्हणून. आपलं काय उद्या म्हणलं तरी काटे येऊन तोडता येते. तर चला चालले तर दाजी मदतीसाठी त्यांना. ते पण येत असतात आपल्याकडं. आंबा उतरायले आले होते पाय एकदा. चला तर बाय बाय.